तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे सेना भवनात जाणार। 4 जानेवारीला ठाकरे बंधूंच्या वचननाम्याच्या प्रकाशनासाठी देणार भेट, संजय राऊत यांची माहिती। बंड केलेल्या उमेदवारांना शांत करण्यामध्ये भाजपची आघाडी। एकट्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 15 जण बिनविरोध विजयी। इतके बिनविरोध याआधी कधीच का आले नाहीत, संजय राऊत यांचा प्रश्न। उमेदवार बिनविरोध करायला अर्ज माघारीची मुदत संपली, अनेक ठिकाणी बंडखोर टिकले, डोकेदुखी कायम। ठाकरेंच्या पुढच्या पिढीची ब्लूप्रिंट, विकासाचं राजकारण करण्याचा अमित आणि आदित्य ठाकरे यांचा दावा। शिवसेना भवनामध्ये उमेदवारांना मार्गदर्शन। मुंबईकरांचं ओझं हलकं, 700 चौरस फुटांपर्यंत घरांचा मालमत्ता कर माफ करणार, आदित्य ठाकरे यांचं मुंबईकरांना आश्वासन। ठाण्यामध्ये शिवसेनेनं पहिलं खातं उघडलं। प्रभाग क्रमांक 187 मधून शिवसेनेच्या जयश्री फाटक बिनविरोध विजयी। जयश्री फाटक माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या पत्नी। पुण्यामध्ये शरद पवार गट राष्ट्रवादीतील वादग्रस्त जागांचा तिढा सुटला। अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीत सामोपचारानं तोडगा। शरद पवार गट राष्ट्रवादी एकत्र 165 जागा लढणार। नागपूरमध्ये किसन गावंडेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। कार्यकर्त्यांनी गावंडेंना घरात ठेवलं होतं डांबून। पक्षाचा आदेश मानून गावंडेंनी मात्र उमेदवारी मागे घेतली। दक्षिण मुंबईमधील बंडखोरी रोखण्यात भाजपला यश। राहुल नार्वेकरांच्या मध्यस्थीनंतर कमलाकर दळवींचा अर्ज मागे। वॉर्ड नंबर 225 मध्ये हर्षिता नार्वेकर यांना मोठा दिलासा। मुंबईमध्ये शिवसेनेच्या 35 जणांची बंडखोरी। सामंत, रवींद्र वायकर यांच्यासमोर बंडखोरांचं आव्हान। जळगावात ठाकरे गटाचे 3 उमेदवार गायब। उमेदवारांचं बरं वाईट झालं तर नसेल ना, ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांची शंका। गुंड पोचणारा पक्ष भाजपसोबत सत्तेत सहभागी। राज्यातील सर्व गुंड अजित पवारांच्या पक्षात। संजय राऊत यांचा अजित पवारांवर हल्लाबोल। ठाकरे गटाच्या ट्विटर अकाउंटवरून अजित पवारांचा जुना व्हिडिओ शेअर। शिवसेनेचं कौतुक करतानाचा व्हिडिओ पोस्ट। व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचाही उल्लेख। संभाजीनगरमध्ये चुकीच्या उमेदवारीमुळे 20 जणांचे राजीनामे। तिकीट वाटपाचा वाद, ठाकरे गटाला महागात पडण्याची शक्यता। प्रभाग क्रमांक 11 मधील 20 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे। चांदिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। 3 शाखा प्रमुखांचे राजीनामे। निष्ठावंतांना डावलून आयात उमेदवारांमुळे होते नाराज। रायगडच्या ताम्हिणी घाटात खासगी बसला अपघात। पुण्याकडून माणगावकडे जाणारी बस रस्त्याच्या कडेला आदळली। अपघातात 20 जण जखमी। जीएसटी संकलनामध्ये 6% वाढ। पुन्हा महाराष्ट्र राज्य ठरलं अव्वल। तंबाखूजन्य पदार्थांवर 1 फेब्रुवारीपासून वाढीव शुल्क, केंद्र सरकारची माहिती। फास्टॅग धारकांसाठी आता केवायसी प्रक्रिया रद्द, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा निर्णय। नववर्षाच्या सुरुवातीलाच हार्बरच्या प्रवाशांना गारेगार प्रवासाचं गिफ्ट। एसी लोकल चालवण्याचा ठेवला प्रस्ताव। मुंबईमध्ये गेल्या वर्षभरात 1.5 लाख घरांची विक्री। मुद्रांक शुल्कातून सरकारी तिजोरीत तब्बल 13,487 कोटींचा महसूल जमा झाल्याची माहिती। भारत पाकिस्तानात अण्वस्त्र प्रकल्पांच्या यादीची देवाणघेवाण। ऑपरेशन सिंधू नंतर तणावाच्या पार्श्वभूमीत सुद्धा दोन्ही देशांचा निर्णय। रशियातील नववर्ष सोहळ्यामध्ये ड्रोन हल्ला। हल्ल्यामध्ये किमान 24 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती।
येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर, कराडमधील पालीच्या खंडोबाच्या यात्रेला सुरुवात.